आणि यानंतरची बातमी शिवसेनेमधल्या अंतर्गत कलहाची। सातारामधल्या शिवसेनेतील अंतर्गत कलह उघड झालाय। पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या शाब्दिक चकमक झाली। अलीकडच्या काळात झालेल्या सभांमधील बॅनरवाद आणि निमंत्रणाच्या मुद्द्यावरून हा शिंदे देसाई वाद आणखी चिघळलाय। आता तर थेट दोन्ही नेत्यांनी उघडपणे एकमेकांच्या संदर्भात वक्तव्य केले। शंभूराज देसाई पहिल्यापासूनच वेगळी वागणूक देतात, पक्षात आल्यापासून एकाही बॅनरवर माझं नाव नसतं असं म्हणत आमदार महेश शिंदे यांनी देसाईंवर टीका केली। तर महेश शिंदेंकडून शिवसैनिकांची अवहेलना झाली, त्यांना प्रत्येक बैठकीचं निमंत्रण दिलंय असा पलटवार मंत्री शंभूराज देसाई यांनी महेश शिंदेंवर केला। पहिल्या दिवसापासूनच जेव्हापासून मी एकनाथ शिंदे साहेबांचे बरोबर तेव्हापासूनच कधीही माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवरती फोटो नाही येत आणि मला त्याबद्दल वाईट पण वाटत नाही, कारण पालकमंत्री महोदय हे स्वतः निर्णय घेत असतात जिल्ह्याचे, ते प्रमुख आहेत जिल्ह्याचे, त्यामुळे त्यांना जो योग्य निर्णय वाटेल ते पहिल्यापासून ते घेत असतात। त्यामुळं ही काय पहिलीच सभा होत नाही साहेबांची, त्याच्यापूर्वी पण खूप सभा झाल्या। मला ज्याला बोलवलं त्याला मी बऱ्याच वेळा गेलो होतो, पण जिथं बोलवलं नाही तिथं आजपर्यंत कधी गेलो नव्हतो। तर कितीतरी बैठका अशा आहेत की बैठक सुरू करण्यापूर्वी मी नेहमी पदाधिकाऱ्यांना विचारलं की आमदार महेश शिंदे साहेब येणार आहेत का, माझ्या कार्यालयाला विचारलं बाबा निरोप दिलेला आहे का, तर प्रत्येक वेळी त्यांना किंवा त्यांच्या कार्यालयाकडे पक्षाच्या बैठकांचे पक्षाच्या कार्यक्रमांचे निरोप त्यांना दिलेले आहेत। ते दिले नाहीत असं म्हणत असतील तर ठीक आहे, आता ते म्हणतील तर रुजवात सुद्धा आम्ही करू, पण रुजवात करण्यासारखी ही गोष्ट नाही।